खरं सांगायचं तर उन्हाळ्यात असं एक ड्रिंक हवं असतं ज्याच्याने पोटही भरेल आणि शरीराला थंडावाही मिळेल. तर असंच ड्रिंक आज इथे मी बनवलेलं आहे. यासाठी जे प्रीमिक्स बनवलेलं आहे त्यापासून आपण सरबत किंवा दुधाचा वापर करून प्रोटीन शेकही बनवू शकतो. कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतील असे हे फुटाणे घेतलेले आहेत. याचाच आपण यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणून वापर करणार आहोत. इथे जे मी फुटाणे घेतलेले आहेत त्याचे साल मी तसेच राहू दिलेले आहेत. आपल्याला हवं असेल तर आपण ते काढून टाकू शकतो. 1 कप फुटाणे मी घेते आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून भाजलेले जिरे घालायचे आहेत, अर्धा टीस्पून भाजलेले काळे मिरे घालायचे आहेत, 2 टीस्पून गूळ घालायचा आहे. आता याची आपल्याला एकदम फाईन पावडर बनवायची आहे. इथं आपलं सत्तू ड्रिंक प्रीमिक्स तयार झालेलं आहे. याचा वापर करून आपण आंबट गोड चवीचे ड्रिंक्स तयार करू शकतो. इथे मी एक बेसिक ड्रिंक तयार करते आहे. त्याकरता 2 चमचे प्रीमिक्स घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं, थोडीशी कैरी, अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ घालते आहे. 2 चमचे गूळ घेतलेला आहे. आता यामध्ये अगदी गार करून घेतलेलं 1 ग्लास पाणी आपण ॲड करूयात. आता हे सगळं व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सत्तूचं बेसिक ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे. सर्व करण्याआधी आपल्याला हवं असल्यास हे एकदा आपण गाळून घेऊ शकतो. पण यात भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे मी हे गाळून घेतलेलं नाही आहे. मी तसंच सर्व करते आहे. तयार झालेल्या ड्रिंकमध्ये काही बर्फाचे क्यूब्स टाकायचे आणि आता हे रेडी आहे सर्व करण्याकरता. या व्यतिरिक्त यामध्ये काही व्हेरिएशन्स आपण करू शकतो. पाण्याऐवजी ताकाचा वापर करू शकतो. यामुळे याला छान आंबट गोड अशी चव येईल. कैरी नसताना तो पर्याय आपण अगदीच वापरू शकतो. याशिवाय यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, थोडीशी बारीक चिरलेली कैरी असं घालून सुद्धा हे ड्रिंक बनवलं जातं. ज्याप्रमाणे आपल्याकडे सोलकढी बनवली जाते किंवा मसाला ताक बनवलं जातं त्याच पद्धतीने यामध्ये कांदा वगैरे घातल्यामुळे हे छान मसालेदार बनतं. या प्रकारचे ड्रिंक्स हे उत्तर भारतात नेहमी बनवले जातात. या प्रीमिक्सचा वापर करून आपण गोड मिल्कशेक किंवा स्मूदी बनवू शकतो. स्मूदी बनवण्याकरता प्रीमिक्स, एखादं फळ, दही किंवा दूध आणि गूळ याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे मिल्कशेक बनवायचं असेल तर फक्त दूध आणि गूळ प्रीमिक्समध्ये ॲड करायचं आणि छान सुंदर असा मिल्कशेक आपला तयार होतो, जो आपण लहान बाळांना पण सहज देऊ शकतो. या प्रीमिक्सपासून बनवलेले गोड म्हणजेच स्मूदी किंवा मिल्कशेकचे पण व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत, तेही अवश्य बघा. तर असं हे सिंपल, सोबर, प्रोटीनयुक्त होममेड हेल्थ ड्रिंक तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. पुन्हा भेटूयात लवकरच. थँक्यू.